नमस्कार शेतकरी मित्रांनो. अ, आपण गेल्या महिन्यामध्ये मोहोर आलेला व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेला 10% झाडांना मोहोर आलेला. आता यावेळेला तुम्हाला दाखवतो जवळपास 90% झाडांना आपल्या मोहोर आलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट समजा एक 4-1 हजार झाडं मोहराने पूर्णपणे भरलेली आहेत. तर नमस्कार, मी संजय खंदारे, तुमचा शेतकरी मित्र आणि जीवामृत धाराचा जनक. तर आपण आत्तापर्यंत या बागेला गेल्या वर्षभरामध्ये साधारणतः एक जास्तीत जास्त 40-50 हजाराचाच खर्च केलाय. तो संपूर्णपणे इन हाऊस म्हणजे जीवामृत धाराचा खर्च आहे. ते पण मी रिटेल प्राइस सांगतो तुम्हाला, आमच्या घरची प्राइस नाही सांगत आहे. तर तुम्ही बघू शकता की मोहर कसा आणि किती लागलेला आहे. आय जस्ट शो यू. 100 पैकी एखादं झाड मी पाहिलंय की ज्याच्यावर मोहर नाहीये, लहान आहे. हे बघा, हा बघा. अगदी पिवळं पडलेलं झाड आहे तरी पण त्याला मोहर आहे. हे बघा, त्याची सुरुवात झालेली आहे आणि काही झाडांना तो मोहर लागून त्याला फळाची सेटिंग पण झालेली आहे. हे बघा, जीवामृत धाराच्या दर 7 दिवसाला आपल्याकडे फवारणी चालू आहे, जेणेकरून हा मोहर वगैरे चांगला टिकतो, फुलांची गळती होत नाही, फळाचं सेटिंग चांगलं होतं. हे बघा, जाळी आहे, कोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, तरी पण मोहर बघा, लहान झाडांना मोहर बघा. हे बघा, मोठ्या झाडाला तर म्हणजे प्रत्येक फांदीला मोहर आलेला आहे. आणि हा जो मोहर आहे हा नोव्हेंबर एंडचा होता आणि हा त्या झाडाला आत्ता फुटतोय बघा वर. सर्वसाधारण 200-250 फांद्या असतील आणि प्रत्येक झाडाला मोहर आलेला आहे. हे बघा, हा समोर बघा, हा बघा, याला पण आलेला आहे. काही ठिकाणी फळांचं सेटिंग पण झालेलं आहे, तेही तुम्हाला दाखवतो. तर आम्ही काय केलं की दर 15 दिवसाला जीवामृत धाराचा शेड्यूल ठेवलं होतं. त्याच्यामध्ये ड्रिपमध्ये आणि फवारणीमध्ये दोन्हीकडे आम्ही हेच वापरतो. बाकी काहीही कुठलेही केमिकल, कुठलेही शेणखत किंवा लेंडी खत, कोंबडी खत आम्ही काही वापरत नाही. आम्ही फक्त जीवामृत धारा वापरतो. तर गेले 2-3 वर्ष घरचे फार नाराज होते आमचे, पण यावर्षी फार समाधान आहे, फार आनंद वाटतो इतका मोहर बघून. त्यांचं आता म्हणणं आहे की आंबा लागेल तेवढा लागेल, पण मोहर तरी लागला ना. फ्रूट सेटिंगची सुरुवात झालेली आहे. नीट बघा, हे बघा, इकडे इकडे परत हे इकडे बारीक 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 आंबे तुम्हाला दिसत असतील. हे बघा, बारीक आंबे. आता तर आमच्यावर अशी वेळ येणार की आम्हाला विरळणी करावी लागणार आहे. म्हणजे मोहर बराचसा नॅचरली पण निघतो, पण मोहर बराचसा काढून टाकावं लागेल, कारण मग आंब्याची साईज चांगली वाढते. तर ते पण आपण तो सुद्धा व्हिडिओ लवकरच मी टाकेन की फ्रूट सेटिंग झाल्यानंतर ज्या फांद्यांना फ्रूट सेटिंग होत नाही, ज्या मोहराला फ्रूट सेटिंग होत नाही, त्याची विरळणी करायची असते, जेणेकरून तुमचं पूर्ण न्यूट्रिशन जे आहे जे फळाला जातं आणि फळाची साईज चांगली होते. त्यानंतर आपण बॅगिंग सुद्धा करणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही साधी बॅगिंग केलेली, आता यावर्षी बघूयात. तर थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. आणि तुम्हाला पण असे रिझल्ट जर हवे असतील पुढच्या वर्षी, ऑलरेडी बरेच शेतकरी, जवळजवळ 150 शेतकरी आपल्या प्रोडक्ट वापरतात. काही शेतकऱ्यांना लिटरली होप्स त्यांचे संपले होते की 4थं वर्ष, 3-3.5 वर्ष झाली, की 3-3.5 वर्ष झाली तरी पण त्याला मोहर नव्हता, झाडाची वाढ होत नव्हती, फूट तर येतच नव्हती. पण इतकं सगळं असताना जेव्हा जीवामृत धारा त्यांनी वापरलं तेव्हा त्यांना रिझल्ट आला. त्यांचे व्हिडिओ आपण लवकरच रिव्ह्यूचे बनवणार आहोत.
प्लस एकदा प्लॉट मी असा बघितलेला की नुकतीच लागवड होते पण मातीमध्ये एनर्जी नव्हती अजिबात, त्यामुळे झाडं पण अशी मलूल वगैरे. तर तिकडे पण काल मी व्हिजिट केली. त्यांचाही व्हिडिओ तुम्हाला धुमाळ म्हणून शेतकरी आहेत, बीरगाव लोणंदमध्ये, तर तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. तर एकंदर आपली एक ही बाग जी आहे याचं आता 4थं वर्ष सुरू आहे आणि या बागेमध्ये साधारणतः 5,000 झाडं आहेत. त्यापैकी जवळपास 4-4.5 झाडांना मोहर आलेला आहे. तर बघू आता यावेळेला किती उत्पन्न, किती आंबा येतो, काय रेट मिळतो, हे सगळ्यात पुढची गणित. तर लवकरच भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा आणि जीवामृतधारा वापरत राहा. अच्छा, जीवामृतधारा हवी असेल तर खाली एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरला फोन करा. जीवामृतधारा तुम्हाला घरपोच होतं. 2 किलोचं एक पॅकेट 700 रुपयाला आणि पोस्टेज वगैरे एक्स्ट्रा. ऑल ओव्हर इंडिया आपण सप्लाय करतो. तुम्हाला हवा असेल सांगा. आणि गमतीचा भाग हा आहे की जीवामृतधारा फक्त आंब्यालाच नाही तर प्रत्येक पिकाला चालतं. म्हणजे आता आमच्या शेतामध्ये आम्ही आता 2,000 आमचे डाळिंब आहेत. तर डाळिंबाचा पण व्हिडिओ आता मी लवकरच टाकणार आहे. त्याला फक्त जीवामृतधारा वापरलाय. आमच्या भागामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये साधारणतः 1,000 झाडं लावली तर 200-250 झाडं जी असतात ती खराब होतात, परत लावावी लागतात. पण आमच्याकडे एकही झाड खराब नाही झालं आणि आम्ही म्हणजे काय ते पुन्हा डाळिंब लावायची गरज नाही पडली. 1,000 पैकी 1,000 झाडं व्यवस्थित राहिली. फक्त 8 झाडं कुठल्या जनावरने उकरले होते ते आम्ही लावली तेवढीच. बाकी बरेच लोक डाळिंब बघायला येतात. काही दुकानदार पण आहेत, ते पण म्हणतात की अरे कसं शक्य आहे. पण त्यांनाही मी एक्सप्लेन केलेलं की असं असं आम्ही जीवामृतधारा म्हणून ते वापरतोय, रिझल्ट चांगले आहेत. तर ते पण सॅम्पलसाठी वगैरे त्यांनी घेऊन गेलेलं आहे. काही जण घेऊन गेलेत, त्यांनी इतरांना रेकमेंड पण करायला सुरुवात केली आहे. आता आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळे डेमो प्लॉट घेतोय. म्हणजे टमॅटो, मिरची, परत ढबू मिरची, चेरी टमॅटो, याचे काही प्लॉट घेतोय. तर तोही रिझल्ट तुम्हाला लवकरच दाखवेन. लवकरच भेटूयात. धन्यवाद.